तर त्याच्या संदर्भामध्ये वरिष्ठ नेते विचार करतील। शेवटी 132-33 जागा आल्याच्या नंतर भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या घटक पक्षातले वरिष्ठ नेते त्याच्यावरती चर्चा करतील। मला वाटतं अंतिमता निर्णय राज्यामध्ये होईल आणि तसा फॉर्म्युला आमच्याकडून दिल्लीकडून देखील विचारणा केली जाईल आणि त्या संदर्भात पुढील प्रक्रिया पूर्ण होईल। खरं तर पवार घराण्यामध्ये कुठेतरी सेटिंग झाली आहे का? ज्या पद्धतीने ओके, धन्यवाद। शिंदे साहेब, अजित पवार यांनी रोहित पवारांसाठी सभा घेतली असती तर काय, असं शिंदे यांनी सवाल केलाय। कर्जत जामखेडमध्ये मी कटाचा बळी ठरलो असंही राम शिंदे यांनी आरोप केलाय। माझा पराभव हा नियोजित कट होता असं राम शिंदे यांनी आरोप केलाय। कर्जत जामखेडमध्ये माझ्या विरोधात कट रचण्यात आला। अजित पवार या कटात सहभागी असल्याचा राम शिंदेंना संशय आहे आणि तसं त्यांनी बोलून दाखवलंय। काही वेळापूर्वी कराडमधल्या प्रीती संगमावर अजित पवार आणि रोहित पवारांची भेट झाली आणि यावेळी अजित पवार यांनी रोहित पवारांना उद्देशून म्हटलं की बघ बेटा, माझी सभा झाली असती तर काय झालं असतं, असं अजित पवार यांनी म्हटलंय। वाचलास असं देखील अजित पवार रोहित पवारांना उद्देशून म्हटले आणि त्यानंतर प्रतिक्रिया येते रोहित पवार यांनी ज्यांना पराभूत केलं त्या राम शिंदेंची।